विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्राचीन इतिहासामध्ये भाग 3 पाहणार आहोत. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. रामायण आणि महाभारत या अगोदरचे वाङ्मय कोणते आहे? तर वेगवाङ्मय. रामायण आणि महाभारत ही दोन काव्ये कोणाची आहे? तर आर्याची. लोकमान्य टिळकांनी ओरायन या ग्रंथात कृतीचा रचनाकार किती वर्षापूर्वीचा मानला? तर 6000 वर्षापूर्वीचा. नंतरचा प्रश्न आहे आपला, ललित विस्तार हा ग्रंथ पुढीलपैकी कोणत्या भाषेत लिहिला गेला? तर हा संस्कृत भाषेत लिहिला गेला. अर्थशास्त्र ग्रंथाचा निर्माता कोण आहे? तर कौटिल्य. पतंजली ग्रंथाचे निर्माते कोण? तर महाभाष्य. हर्षचरित हा ग्रंथ कोणाचा आहे? बाणाभट्ट. अष्टाध्यायी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर पाणिनी. रत्नावली हे काव्य कोणत्या कवीचे आहे? तर हर्षवर्धन. मालिकाग्निमित्र हा ग्रंथ कोणाचा आहे? कालिदास. राजतरंगिणी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर कल्लन. नंतरचा प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारातील ग्रीक राजदूत कोण? तर मेगॅस्थिनीस. इंडिका हा ग्रंथ कोणाचा आहे? तर मेगॅस्थिनीस. चंद्रगुप्त मौर्य दुसरा यांच्या काळात चिनी यात्रेकरू कोण आला? तर फाहियान. नंतरचा प्रश्न आहे, सम्राट हर्षवर्धन यांच्या काळातील चिनी यात्रेकरू कोण? तर युआनसंग. शिजुकी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर युआनसंग. त्यांनी शिजुकी हा ग्रंथ लिहिलेला आहे जेव्हा ते भारतामध्ये आले होते. तहकीक ए हिंद हा ग्रंथ कोणाचा आहे? तर अल-बरुनी. तर तहकीक ए हिंद हा ग्रंथ अल-बरुनी यांचा आहे. प्रयाग प्रशस्ती हा ग्रंथ कोणत्या ठिकाणाचा आहे? तर अलाहाबाद. यालाच आता नवीन नाव प्रयागराज आहे. दीपवंश आणि महावंश या ग्रंथाची भाषा कोणती? तर या दोन्ही ग्रंथाची भाषा होती सिंहली. दीपवंश आणि महावंश हे ग्रंथ कोणत्या धर्मातील आहे? तर बौद्ध धर्म. खालीलपैकी कोणत्या संस्कृतीत मुद्रांचे अचूक वाचन करता आले नाही? तर सिंधू संस्कृतीमधील. नंतरचा प्रश्न आहे, एकूण महापुराणे किती आहे? तर 18. या 18 महापुराणाचे 6 भाग पाडण्यात आले आहे. म्हणजे एका भागात 3 भाग पाडण्यात आले आहे आणि एका भागामध्ये 6 महापुराण आहे. तर ते कोणते? पहा, ब्रह्म, पद्मा, वैष्णव, वायू, भागवत, नारदीय, मार्कंडेय, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, गरुड, ब्रह्मांड, आग्नेय, भविष्य, वामन, कूर्म, मत्स्य असे एकूण 18 महापुराण आहे. हडप्पा आणि मोहनजोदडो व त्यांच्यामधील अंतर किती किलोमीटर आहे? तर हडप्पा ते मोहनजोदडो हे अंतर 400 किलोमीटर आहे. ब्रिटिशकालीन पुरातत्व विभागाचे प्रमुख कोण होते? तर जॉन मार्शल होते. पुढीलपैकी कोणत्या संस्कृतीचे सर्वात मोठे बंदर लोथल येथे होते? तर हडप्पा संस्कृती. पुढीलपैकी हडप्पा संस्कृती कोणत्या सभ्यतेवर आधारित होती? तर मिश्र. मध्य आशिया हेच आर्याचे मूळ वसतिस्थान आहे असे मत पुढीलपैकी कोणत्या विचारवंताने मांडले? तर मॅक्स मुलर. आशिया मायनरमधील नवीन ठिकाणी सापडलेल्या शिलालेखात इंद्र, वरुण, वायू या देवताचा उल्लेख आहे. तर शिलालेख आहे बोग जाकोई. बोग जाकोई हे शिलालेख आहे. आर्याचे मूळ वसतिस्थान कोणते होते? तर उत्तर ध्रुव. नंतरचा प्रश्न आहे, हिमालयाला देवात्मा कोणी म्हटले? तर हिमालयाला देवात्मा महर्षी कालिदास याने म्हटले. राजतरंगिणी या ग्रंथात काश्मीरचा इतिहास किती हजार वर्षापूर्वीचा आहे? तर काश्मीरचा इतिहास हा 10,000 वर्षापूर्वीचा आहे. प्राचीन काळी कुंभा हे नाव कोणत्या ठिकाणाला होते? तर काबूलला हे कुंभा हे नाव होते. प्राचीन काळी झेलम नदीला कोणते नाव होते? तर विस्तवा हे नाव होते. प्राचीन काळी चिनाब नदीला कोणते नाव होते? तर आसक्ती होते. प्राचीन काळी रावी नदीला कोणते नाव होते? तर रावी नदीला परशनी होते. प्राचीन काळी बियास नदीला कोणते नाव होते? तर विपासा. प्राचीन काळी सतलज नदीला कोणते नाव होते? तर शतुद्री. प्राचीन काळी गांधार म्हणजे कोणता प्रदेश आहे? तर अफगाणिस्तान.
आर्याचा विस्तार अफगाणिस्तान ते पंजाबपर्यंत झाला. याला काय म्हणतात तर सप्तसिंधूचा प्रदेश. सुदास हा कोणत्या टोळीचा नायक होता तर भरत. विश्वामित्र पुढीलपैकी म्हणजे पुढील नायकांचा पुरोहित होता तर सुदास. वशिष्ठ हा पुढील टोळीचा पुरोहित होता तर तुत्सू. दशराज युद्ध कोणत्या नदीच्या किनारी झाला तर परुशुनी, म्हणजे आताचं तिचं नाव आहे रावी. प्राचीन काळी देवाचे वैद्य कोण होते तर अश्विनी कुमार. प्राचीन काळी असुराचे वैद्य कोण होते तर शुक्राचार्य. ऋग्वेदामध्ये वर्ण शब्दाचा उल्लेख कशावरून ठरविण्यात आला तर शरीराच्या रंगावरून. आर्य लोकाचा रंग कसा होता तर गोरा. वेदकाळात जमिनीत शेती करण्याच्या भूमीला काय म्हणत तर त्याला म्हणत होते उर्वरा. नंतर वेदकालीन संस्कृतीमध्ये सैन्याच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी कोणत्या प्राण्याचा वापर करीत असे तर घोडा या प्राण्याचा वापर करीत होते. 33 कोटी देवता यातील कोटी या शब्दाचा अर्थ काय तर प्रकार. वेदकालीन सर्वोत्कृष्ट देवता कोणती तर वरुण. पुढील देवते सूर्य म्हणजे डोळे, आकाश म्हणजे वस्त्र, तर प्रभंजन म्हणजे श्वास अशी उपमा दिली आहे तर वरुणला. ऋग्वेदात इंद्राच्या स्तुतीपर ऋचा किती आहे तर 250. वैदिक काळात यज्ञाचे किती प्रकार होते तर 2 प्रकार होते. त्रिसंहिता म्हणजे काय तर त्रिसंहिता म्हणजे सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. अश्मयुगातील माणसाने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना कशातून व्यक्त केल्या तर चित्रातून. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला कोणती कला अवगत झाली तर लिहिण्याची. प्राचीन भारतात मानवाने देण्यासाठी कोणत्या वृक्षा म्हणजे याच्या प्राचीन काळी भारतात मानवाने लिहिण्यासाठी कोणत्या वृक्षाच्या सालीचा उपयोग केला तर भुर्ज. पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले तर रावी नदी काठी. हडप्पा संस्कृतीतील लोकांची घरे आणि इतर बांधकाम प्रामुख्याने कसे होते तर भाजक्या विटांची. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने कोणत्या आकाराच्या होत्या तर चौरस. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर करण्यात आला तर स्टिएटाईट. भारतीय संस्कृतीचा पाया घातलेली संस्कृती कोणती तर हडप्पा संस्कृती. नंतर पहा, प्रचंड आकाराची गोदी सापडलेले ठिकाण कोणते लोथल. विस्तीर्ण आकाराचे महान स्नानगृह कोठे तर मोहनजोदडो. नांगरलेल्या शेतीचा पुरावा कोणत्या ठिकाणी सापडला कालिबंगन. आपले प्राचीन साहित्य कोणते वेद. सर्व वेदातील मूळ ग्रंथ कोणता ऋग्वेद. वेदांना काय म्हणतात श्रुती. भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदामध्ये आहे सामवेद. वेदकालीन कुटुंब व्यवस्था कशी होती तर पितृप्रधान. वेदकालीन समाजात गळ्यातील दागिना कोणता निष्क. वैदिक काळात लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता शेती. वैदिक काळात वर्ण कशावरून घडत होते तर व्यवसायावरून. वैदिक संस्कृतीत ग्रामपंचायतीच्या प्रमुखास काय म्हणत ग्रामणी. ग्रामवसाहतीच्या समूहाच्या प्रमुखास वैदिक काळात काय म्हणत विष्पती. जनपदाच्या प्रमुखास वैदिक काळात काय म्हणत नृप. जनाच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा अधिकारी वैदिक काळात कोणत्या नावाने ओळखला जात होता भागदूत. विविध देवतांची स्तुती करणारे स्तुती कोणत्या ग्रंथात आहे ऋग्वेद. यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा करावे याचे मार्गदर्शन कोणत्या वेदामध्ये आहे यजुर्वेद. यज्ञाच्या वेळी मंत्रगायन कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या वेदामध्ये आहे सामवेद. संकटावर दुखण्यावर करायचे उपाय कोणत्या वेदामध्ये आहे अथर्ववेद. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया कोणत्या लोपमुद्रा आणि गार्गी आणि मैत्रेयी. वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती तर संस्कृत. वैदिक काळात गोधूम म्हणजे काय तर गहू. 4 वेदाच्या ग्रंथांना काय म्हणत संहिता. उत्तर वैदिक काळात सर्वोच्च स्थानी कोण असणारा वर्ग कोणता तर क्षत्रिय. उत्तर वैदिक काळात कोणता वर्ग याचक बनला तर ब्राह्मण वर्ग. उत्तर वैदिक काळात अंतिम घटक असलेला वर्ग कोणता तर शूद्र. उत्तर वैदिक काळात गुरुच्या आश्रमात विद्यादानाचा काळ किती वर्षाचा होता
तर 18 ते 20 वर्ष. गुरुच्या आश्रमात विद्यादान म्हणजेच काय तर ब्रह्मचर्याश्रम. उत्तर वैदिक काळात विवाह म्हणजे काय तर गृहस्थाश्रम. उत्तर वैदिक काळात जबाबदारी मुलांवर सोपून गमन करणे म्हणजे काय तर वानप्रस्थाश्रम. आश्रम व्यवस्थेतील शेवटचा टप्पा कोणता? संन्यासाश्रम. आश्रम व्यवस्थेचे प्रकार किती होते तर 4. 3 दिवसापेक्षा अधिक काळ एका ठिकाणी राहू नये ही अवस्था कोणत्या आश्रमाची आहे तर संन्यासाश्रम. आश्रम व्यवस्थेतील सर्वश्रेष्ठ आश्रम कोणता तर गृहस्थाश्रम. वेदांगे एकूण किती आहे? 6. भगवद्गीतेमध्ये एकूण किती अध्याय आहे? 18. रामायण महाभारत ग्रंथात विजयाचा राजकीय इतिहास कोणाचा आहे तर आर्यांचा. प्राचीन काळी भारतीय समाजातील विवाह किती प्रकारचे होते? 8 प्रकारचे. यज्ञ करीत असलेल्या पुरोहिताला सालंकृत कन्यादान करणे म्हणजे काय तर दैव्य. वधूवराने मातापिताची संमती न घेता विवाह करणे यास कोणते विवाह म्हणत? गांधर्व विवाह. अपहरण करून विवाह करणे यास उत्तर वैदिक काळात कोणते विवाह म्हणत तर राक्षस विवाह. उत्तर वैदिक काळात अपत्याचा जन्म होता त्याला सोन्याच्या अंगठीने मध चाटविणे याला काय म्हणत होते तर जातकर्म. उत्तर वैदिक काळात 11व्या दिवसानंतर आपण त्याला पाण्यात घालणे याला काय म्हटले जाईल तर नामकरण. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण? ऋषभदेव. वर्धमान महावीर यांचा जन्म केव्हा झाला? इसवी सन पूर्व 599. वर्धमान महावीर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर बिहारमधील कुंडग्राम. वर्धमान महावीर यांचे निर्वाण केव्हा झाले? इसवी सन पूर्व 527. जैन धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात तर देरासर. जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण? वर्धमान महावीर. दिगंबर पंथाचा प्रमुख कोण होता तर भद्रपाऊ. श्वेतांबर पंथाचा प्रमुख कोण? स्थूलभद्र. श्वेतांबर पंथीयाच्या वस्त्राचा रंग कोणता होता? पांढरा. दिगंबर पंथीय पुढील अवस्थेत राहत होते तर निसर्ग अवस्थेत. जैन धर्माचे सिद्धांत पूर्णपणे माहिती असलेला अंतिम शिष्य कोण? भद्रभाऊ. सांसारिक लोकांसाठी महावीराने महाव्रत किती सांगितले आहे तर 5 महाव्रत. श्रावण बेळगोळ कोणत्या प्रांतात आहे तर कर्नाटक. जैन मंदिर जैन धर्माच्या नैपुण्याची साक्ष देतात कोणत्या ठिकाणी तर माउंट आबू. 10व्या शतकातील जैन मंदिर स्थापत्यशास्त्राचा सर्वोत्कृष्ट मंदिर कोणता तर दिलवाडा मंदिर. नाकातोंडावर पट्टी बांधणे हे कोणत्या धर्मामध्ये आहे? जैन धर्मामध्ये. वर्धमान महावीर यांच्या आईचे नाव काय? त्रिशला. वर्धमान महावीर यांच्या पत्नीचे नाव काय? यशोदा. वर्धमान महावीर यांच्या मुलीचे नाव काय? अन्नोजा. वर्धमान महावीर यांच्या वडिलाचे नाव काय? सिद्धार्थ. वर्धमान महावीर यांचे वडील कोणत्या जमातीचे होते तर जातक. वर्धमान महावीर यांना शुद्ध आत्मज्ञानाची जाणीव झाली ती नदी कोणती? निरंजना. वर्धमान महावीर यांचे परिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले तर पावापूर. वर्धमान महावीर यांना कोणत्या ठिकाणी वृक्षाच्या छायेत शुद्ध आत्मज्ञानाची प्राप्ती झाली तर शाल झाड. जैन धर्माचा पहिला व प्रमुख अनुयायी कोण होता तर घोषाल. नंतरचा प्रश्न आहे, लोकांशी संवाद साधण्यासाठी वर्धमान महावीर यांनी कोणत्या लोकभाषेचा वापर केला तर अर्धमागधी. गौतम बुद्धांचा जन्म केव्हा झाला तर ईसापूर्व 563. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोणत्या वर्षी झाले तर इसवी सन पूर्व 483. गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर नेपाळमधील लुंबिनी वन येथे. बौद्ध धर्मियांच्या मंदिराला काय म्हणतात? विहार किंवा मठ. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली तर बिहारमधील बोधगया येथे. गौतम बुद्धांचे जन्मस्थान कोणते तर कपिलवस्तू. गौतम बुद्धांच्या वडिलाचे नाव काय? शुद्धोधन. गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते तर मायावती. गौतम बुद्धांचे पालनपोषण कोणी केले तर मावशी गौतमी. गौतम बुद्ध यांच्या पत्नीचे नाव काय? यशोधरा. गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय? राहुल. गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण कोणते तर पिंपळ वृक्ष. गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी झाले? सारनाथ. गौतम बुद्धांचे परमप्रिय शिष्याचे नाव काय? आनंद.
बौद्ध धर्माच्या 8 मार्गाला काय म्हणतात? अष्टांग मार्ग. प्रज्ञाशील करुणा ही कोणत्या धर्माची तत्त्वे आहे? बौद्ध धर्म. गौतम बुद्धांचा जन्म वनात झाला, त्या वनाचे नाव काय? लुंबिनी वन. गौतम बुद्धाने त्यांचे पहिले प्रवचन खालीलपैकी कोणापुढे दिले? तर 5 ब्राह्मण. बौद्ध धर्माची पहिली धर्मपरिषद गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर इसवी सन पूर्व 583 मध्ये कोठे झाली? तर राजगृह. बौद्ध धर्मपरिषदेच्या पहिल्या धर्मपरिषदेचे अध्यक्ष कोण होते? महाकश्यप. बुद्धांची पहिली धर्मपरिषद भरवण्यात आली व यशस्वी करण्यात या राजाने पुढाकार घेतला? कनिष्क. बौद्ध धर्माची दुसरी धर्मपरिषद कोणत्या ठिकाणी भरली? तर कालाशोक. बौद्ध धर्माची दुसरी धर्मपरिषद कोणत्या ठिकाणी भरली? वैशाली. बौद्ध धर्माची तिसरी धर्मपरिषद कोणत्या ठिकाणी भरली? पुत्र तर सम्राट अशोक. बौद्ध धर्माची चौथी धर्मपरिषद काश्मीरमधील कुंडलवन येथे भरली. त्या धर्मपरिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर वसुमित्र. बुद्धांचे बौद्ध धर्म कोणत्या भाषेत आहे? तर पाली. सम्राट अशोकांच्या मुलीचे नाव काय? तर संघमित्रा. त्यांच्या मुलीचे नाव आहे संघमित्रा. हिने बौद्ध वृक्षाची फांदी श्रीलंकेमधील अनुराधापूर या ठिकाणी लावली. चौथ्या बौद्ध धर्म परिषदेचे आयोजक कोण होते? तर सम्राट कनिष्क. चंद्रगुप्त मौर्य हा कोणाचा मुलगा होता? तर धनानंदीचा दासीपुत्र. ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? बायबल. पारशी धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? अवेस्ता. पहिल्या शतकात भारतात आलेला येशू ख्रिस्ताचा 12 शिष्य असलेला एक शिष्य कोण? सेंट थॉमस. इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? कुराण. पारशी धर्माचे संस्थापक कोण? झरथुष्ट्र. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण? तर येशू ख्रिस्त. भारतात एकूण किती महाजनपद आहे? 16 महाजनपद. कोसल महाजनपदाची राजधानी कोणती? श्रावस्ती. अवंती या महाजनपदाची राजधानी कोणती? उज्जयिनी. मगध या महाजनपदाची राजधानी कोणती? राजगृह. वैदिक उत्तर कालखंडातील जनपदाची माहिती प्राचीन इतिहासाच्या लेखांनुसार मिळते, तर ग्रीक इतिहासकारानुसार. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील प्रसिद्ध विहारात काही काळ राहिले, ते ठिकाण कोणते? जेतवन. कौशल महाजनपदाचे प्रसिद्ध राजा कोण? प्रसेनजीत. मगध महाजनपदाचा प्रसिद्ध राजा कोण? बिंबिसार. गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते? शाक्य. बिंबिसार राजाचा राजवाडा बांधणारा वास्तुविशारद कोण? महागोविंद. बिंबिसारच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य कोण होता? जीवक. मौर्य साम्राज्याचा पाया घालणारा राजा कोण? चंद्रगुप्त मौर्य. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण? धनानंद. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने कोणत्या वर्षी भारताच्या वायव्य प्रांतावर स्वारी केली? इसवी सन पूर्व 326. सिकंदरने वायव्य प्रांतातील कोणता प्रदेश जिंकला? तर तक्षशिला. मायादेशी जात असताना सिकंदरचा मृत्यू इराकमध्ये कोणत्या ठिकाणी झाला? तर बॅबिलोन. सिकंदरचा सेनापती सेलुकस निकेटर हा कोणत्या ठिकाणाचा राजा होता? तर बॅबिलोन. नंतरचा प्रश्न आहे आपला, नगरचा राजा धनानंद यांचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्य याने कोणत्या वर्षी मगध या ठिकाणी सत्ता प्रस्थापित केली? इसवी सन पूर्व 325. मगधचा राजा धनानंद. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या कोणत्या राज्यात होता? तर ओडिसा. सम्राट अशोकाने आपला लेख कोणत्या भाषेत करून ठेवले? तर ब्राह्मी लिपी. कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरील चक्र भारतीय राष्ट्रध्वजावर आहे? तर सारनाथ. नंतरचा प्रश्न आहे, बिहारमधील बाराबर टेकड्यावरील सर्वात प्राचीन लेणी कोणत्या ठिकाणी कोणी खोदली? तर सम्राट अशोक. भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठे साम्राज्य कोणते? मौर्य साम्राज्य. भारताच्या वायव्येकडील प्रदेश जिंकणारा इराणी सम्राट कोण? तर दारुश. तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून काम पाहणारा कोण? सम्राट अशोक. गुजरात राज्यातील जुनागड जवळ धरण बांधले, त्या धरणाला सुदर्शन असे नाव दिले तर कोणी? तर सम्राट अशोक. सुदर्शन तलाव कोणी बांधलेला आहे? सम्राट अशोक. कोणत्या राजाच्या काळात मगधच्या पाटलीपुत्र या नवीन राज्याची राजधानी स्थापन झाली? तर अजातशत्रूने केली. नंद राजवटीचा शेवट करून मौर्य साम्राज्याचा पाया कोणी घातला? चंद्रगुप्त मौर्य. धर्मप्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा याला कोणत्या देशात पाठविले? तर श्रीलंका.
नंतरचा प्रश्न आहे, सम्राट पद मिळवण्यापूर्वी सम्राट अशोकाने कोणत्या ठिकाणी बंड मोडून काढले? तर तक्षशिला. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्याची शिल्पे आहे? सिंह, हत्ती आणि बैल. देवान पियोन पियदशी या शब्दात स्वतःचा उल्लेख कोणी केला आहे? सम्राट अशोक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 200 प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहे. इतिहासाच्या भाग 3 मध्ये आपण हे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहे. आणखी आपण काही महत्त्वाचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.